तिसऱ्या दिवशी बापानं असा विचार केला, आपण रोज रडू रडू नाही जगू शकणार. त्या बापानं फॅनला दोरी बांधली आणि त्या जागेवर फाशी घेतली. त्याला वाटत होतं आपण नाही माझ्या मुलीशिवाय राहू शकत. एवढं प्रेम करणारा जगाच्या पाठीवर फक्त लेकवर बाप आहे. हिमालय आपल्या पार्वतीसाठी रडतोय आणि रडत असताना पार्वती म्हणते, बाबा सुखानं राहा. बाबा आजपासून तुमची काळजी घेण्याकरता मी नाही आहे. आणि जेवढी लेक बापाची काळजी घेते ना तेवढा मुलगा घेऊ शकत नाही बघा. जेवढी पोरगी बापाची काळजी कराल तेवढं पोरग कधी बापाची काळजी करू शकत नाही करणार. मुलगी जीवा पाड आपल्या बापावर प्रेम करते. एखाद काकण आईवर कमी करल ती प्रेम, एखाद्या वेळेस आईचं प्रेम ती दाखवल, पण बापाचं प्रेम तिला नाही दाखवता येत. पण बाप नसल्यावर तिला कळतं की माझ्यासाठी माझ्या बापानं काय केलंय. ढसा रडते ती बापासाठी. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. एक लहानशी मुलगी होती, 5-7 वर्षाची मुलगी असतानाच आई वारली आणि बापानं दुसऱ्याच्या इथं रोजानं तिला शिक्षण शिकवलं. 12वी पर्यंत शाळेमध्ये शिक्षण शिकवलं. 15-16 वर्षाची झाली, बघता बघता 20 वर्षाची ती मुलगी झाली आणि त्या बापाच्या घरी रोज कुणाचा तरी निरोप यायचा, करायचं का रे तुझ्या मुलीचं लग्न, करायचं का रे तुझ्या मुलीचं लग्न. रोज निरोप येत असताना एक दिवशी त्यानं घट्ट 10-15 वर्ष झालं होतं पत्नी मारली आहे. घरात भाऊ नव्हता, दुसरी बहीण नव्हती, एकुलती एक मुलगी होती. रोज कुणाचा तरी निरोप यायचा, अरे तुझी मुलगी मोठी झाली आहे, करायचं का विवाह, सुंदर मुलगा आहे. काळजावरती दगड ठेवून त्या बापानं त्या लेकीला 20 वर्ष सांभाळलं होतं ना, तर हो म्हणायची त्याच्यात हिंमत होत नव्हती. पण जड अंतकरणानं त्याला सांगितलं की ठीक आहे बाबा, योग्य मुलगा मिळाला तर मी माझ्या मुलीचा विवाह करण्याकरता तयार आहे. त्या मंडळीने सांगितलं, त्या रविवारी तुझ्या घरी येतो आम्ही, मुलीला बघू दे. निरोप पाठवल्याबरोबर त्यानं होकार दिला. म्हणला ठीक आहे दादा, या रविवारी. घरी आला, सायंकाळची वेळ होती. हातपाय धुतले की लगेच लेकीनं दारातून आवाज दिला, बाबा गरम गरम भाकरी टाकल्यात, बाबा या जेवून घ्या. आवाज आला, अंतकरण दुखलं, कारण त्यानं आताच निरोप दिला होता की 2 दिवसानंतर माझ्या लेकीला पाहण्याकरता मुलं येणार आहेत, घरचे येतील आणि त्या दिवशी 2-4 दिवसात, महिनाभरात माझी लेक माझ्यापासून दूर जाईल. पण डोळ्यातले अश्रू त्या बापाने लेकीला नाही दाखवले. जेवणाच्या ताटावर बसला, जिथं 2 भाकरीची भूक होते ना, त्या दिवशी त्या बापानं अर्धी भाकर खाल्ली आणि तिला सांगितलं, ताई आज मला भूक नाही ग, बस झालं जेवण. अर्धी भाकर खाल्ली, घरात गेला, मुलीनंही अर्धी कोर भाकर खाल्ली, झोपली. बापाला मात्र रात्रभर झोप आली नाही. उशीमध्ये मुंडकं घालून ढसा रडायचा बाप, माझी लेक माझ्यापासून दूर जाणार आहे. ज्या लेकीला आई नसताना सांभाळलंय, ती लेक माझ्यापासून दूर जाणार आहे म्हणून बाप उशीमध्ये मुंडकं घालू रडला. बाप रडला. पहाटची वेळ झाली, सकाळी उठला, दुसऱ्याच्या इथं कामाला जावं लागायचं. स्नान केलं, आंघोळ केली, निघाला डब्बा घरून भाकर बांधून कामाला. दिवसभर त्या दिवशी त्यानं राब दुसऱ्याच्या शेतात काम केलं, पण त्याला भाकर गोड लागली नाही. आठवण येत होती, उद्या माझ्या मुलीला पाहायला येणार आहेत, उद्या माझ्या मुलीला पाहायला येणार आहेत. संध्याकाळी बाप घरी आला, बांधून दिलेली पोरीनं भाकर तशाच तशी घरी आणली. पोरीला कळालं, बाबा आज तुम्ही जेवण केलं नाही. बाबा कालपासून पाहते मी, सकाळी सुद्धा तुम्ही जेवण केलं नाही, रात्री सुद्धा अर्धीच भाकर खाल्ली. काहो दादा, काहो बाबा, काय दुखतंय का तुमचं. त्यानं नाही म्हणलं. मग काय झालं बाबा सांगा ना. तुम्हाला माझी शपथ आहे. बापाला लेकीची शपथ घातली ना की बाप कितीही अंतकरणातलं दुःख लेकीपाशी मोकळं करतो. बापानं सांगितलं, नाही ग असं काही, उद्या तुला पाहण्याकरता मुलं येणार आहेत. हे वाक्य ऐकलं ती मुलगी म्हणली, बाबा अहो मी लग्न करून गेल्यानंतर तुम्हाला भाकर कोण घालेल, मी लग्न करून गेल्यानंतर तुमचा सांभाळ कोण करील. बाबा आई नसताना 15 वर्ष झालं तुम्ही माझा सांभाळ केलाय. बाबा मला सुद्धा सेवेची संधी द्या ना, मी सुद्धा तुमची सेवा करत तुमच्या जवळ राहील. बाबा मला नाही काही दिलं तर हरकत नाही, मी नाही शाळेत जायची, मला नाही नवे कपडे प्रत्येक सणाला आणता आले, बाबा आणू नका, पण माझं लग्न करून तुमच्यापासून मला दूर करू नका. बाबा मुलीचं वाक्य ऐकलं, बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बाप रडायला लागला. रडता रडता तो बाप मुलीला म्हणला, अगं
माझी इच्छा नाहीये, पण शेवटी वय झालं ना की कसलाही बाप असला तरी लेकीला लग्न करून द्यावं लागतं, त्याचं कर्तव्य आहे. गावातली लोक नाव ठेवतील ग मला, याने याच्या सोयीसाठी याच्या भाकरीसाठी मुलीचं लग्न केलं नाही. काय उत्तर देऊ ग लोकांना? उद्या मुलगा बघा येणार आहे ग तुला असं म्हटली. त्या दिवशी बापही जेवला नाही, ती पोरगी जेवली नाही. रात्रभर दोघं गप्पा मारत एकमेकाला आधार देत रात्र गेली. पहाटची वेळ झाली. सकाळी बापानं आंघोळ केली, मुलीला आंघोळ केली आणि 10 वाजता फोन आला, आम्ही येतोय 1 तासाभरात. हिनं सुंदर स्वयंपाक केला आणि 11 वाजता बरोबर तिला मुलगा पाहण्याकरता आला. मुलगा पाहण्याकरता आला. मुलानं पाहिलं. सोबत आलेल्या माणसानं सांगितलं आमचा होकार आहे लग्नाकरता. लगेच लग्न ठरलं. अगदी महिन्याभरातच तारीख काढली. महिन्याभराची तारीख काढली आणि महिन्याभराची तारीख काढल्याच्या नंतर ती पाहुणी मंडळी सगळी गावाकडे निघून गेली. तो बाप घरी राहिला आणि ती मुलगी बापाच्या गळ्याला पडली. होकार तिनं घरातून ऐकला आणि बापाच्या गळ्याला पडून डसा आजच रडायला लागली. बापाच्या गळ्याला पडून रडायला लागली. बाबा मला नाही जायचं तुम्हाला सोडून. बाबा नका ना असं करू. बाबा काही दिवस आणखी राहू द्या ना तुमच्या सोबत मला. त्यावेळेस त्या मुलीच्या बापानं सांगितलं अगं पहिलाच मुलगा आलाय, तुला पसंत केलंय. त्यानं सांगितलं मी लग्नासाठी तयार आहे, कशाची अपेक्षा न करता तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आज ना उद्या करायचं आहेच ना ग. बाप सुद्धा रडत रडत लेकीची समजूत काढत होता. बघता बघता महिना जवळ आला. लग्नाची स्थिती योग्य वेळ योग्य ठिकाण जवळ आलं आणि अगदी 2-4 दिवसावरती राहिलं. बाप रोज झुरत होता माझी लेक उद्या जाणार उद्या जाणार उद्या जाणार म्हणून. रोज आठवण करू करू बाप रडायचा, रोज रडायचा. त्या लेकीला रोज भाकरी तापताना आठवण यायची, मी जर लग्न करून गेले तर माझ्या बापाला भाकर कोण घालल? मी जर आज माझ्या बापापासून दूर गेले तर माझ्या बाबाला जेवू कोण घालल? कुणाकडे जातील? कुणाचा आधार मानतील? म्हणून लेक ढसा रोड भाकरी करताना रडायची. बघता बघता लग्नाची वेळ जवळ आली. लग्नही लागलं आणि लग्न लागत असताना अख्खं गाव त्या मुलीसाठी रडत होतं. आता कोण बापाला सांभाळणार? हिच्या कोण आधार देणार? आई नसताना या बापानं तिला 15-16 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलं. आईचं प्रेम कधी कळू दिलं नाही, कधी उघडं पडू दिलं नाही. पण आता या बापाला कोण सांभाळणार? बाप पंक्तीनं फिरत होता. सगळ्याला सावकाश जेव्हा सांगत होता आणि सांगता सांगता सायंकाळी मुलीला वाटं लावण्याची वेळ आली. मुलीला जीव घातलं आणि 2 घास मुलीनं लग्नाच्या मंडपात जेवल्यानंतर गाडीत बसली. गाडीत बसत असताना अख्खं गाव तिच्यासाठी रडत होतं. ती रडत रडत पुन्हा गाडीतून खाली उतरली, बापाच्या गळ्याला पडली आणि ढसा रडायला लागली. बाबा आजपासून मी तुमच्यापासून दूर जाते हो बाबा. पुन्हा मी नाही तुमच्याकडे कधी येऊ शकेल का नाही माहिती नाही बाबा. माझी विनंती बाबा, तुम्ही स्वतंत्र आहात, तुमच्या घरामध्ये कोणी नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला माझी आठवण येईल ना बाबा, त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही माझ्याकडे या बाबा. मला तरी कोणीतरी रोखणार असेल पण तुम्हाला मात्र कोणी रोखणार नसेल बाबा. असं म्हणून ढसा रडत असताना त्या बापाचा अंतकरणातला काळजा फुटला. तो बाप तिच्यासाठी ढसा रडायला लागला. आणि रडता रडता त्या बापानं असा विचार केला की आज काय चूक झाली असेल माझ्याकडून, काय दैवयोग असेल, काय देवानं माझ्या प्रारब्धात केलं असेल. आतापर्यंत ज्या मुलीला तळहाताच्या फोडासारखं जपलं त्या मुलीला आज मला परक्याच्या हातात द्यावं लागतंय. ती मुलगी माझ्यासाठी ढसा रडते, मी तिच्यासाठी ढसा रडतोय ना. रडत असताना तो बाप मात्र म्हणत होता, ताई अगं आठवण येईल असं तू म्हणतीस, केव्हा तरी आठवण आल्यावर माझ्याकडे या. अगं असा एक क्षण जाणार नाही ज्या दिवशी तुझी मला आठवण येणार नाही. असं एक क्षण जाणार नाही ग. जेव्हापासून लग्न जमलंय ना, लग्नाची बातमी माझ्या कानावर पडली आहे तेव्हापासून रोज मी तुझ्यासाठी ढसा रडतोय ग. रोज तुझ्यासाठी ढसा रडतोय. नाही राहू शकणार तुझ्याशिवाय मी सुद्धा. बापाचे मुलीला जड अंतकरणानं वाटं लावलं. मुलगी रडत बापाकडे पाठीमागं बघून पाहत होती. पाहता पाहता सगळ्याला वाटायचं काय लेकीचं बापाचं प्रेम असेल, काय लेकीचं बापाचं प्रेम असेल. अख्खं गाव तिच्यासाठी रडत होतं. पाहुणे रावळे सगळी लोक त्या लेकीसाठी रडत होती. रडणाऱ्या बापाची प्रत्येकाला कीव येत होती. कुणाकडे भाकर मागल, कुणाकडे जेवायला मागल, कुणाचा आधार घेईल, कुणाजवळ जाईल तो बाप. म्हणून ढसा रडायचे लोक तिच्याबद्दल. रडत असताना 2 दिवस सुखाचे गेले आणि 2 दिवस सुखाचे गेल्यानंतर 2 दिवस बाप जेवला नाही. फक्त पाणी पिऊन बापानं राहिला. आणि पाणी पिऊन राहत असताना 3ऱ्या दिवशी बापानं असा विचार केला आपण रोज रडू नाही जगू शकणार. त्या बापानं फॅनला दोरी बांधली आणि त्या जागेवर फाशी घेतली. त्याला वाटत होतं आपण नाही माझ्या मुलीशिवाय राहू शकत. एवढं प्रेम करणारा जगाच्या पाठीवर फक्त लेकीवर बाप आहे. बाप तो बाप इतका प्रेम करतो ना मुलीवर,
तो स्वतःचं जीवन संपून जाऊ शकल, संपल त्यानं जीवन. पण बाप लेकीशिवाय वेगळं राहू शकत नाही. सहज माणसं म्हणतात आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं, आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं. अरे ज्या बापानं अनमोल असा जन्म दिलाय ना, तो बाप एवढा ढसाढसा आपल्यासाठी रडलाय, त्या बापाचे कधी अश्रू पाहिलेत का आपण? आपला बाप आपल्यासाठी रडलेला पाहायचा असेल ना, ज्या खोलीमध्ये आपला बाप झोपतो ना रोज, त्या खोलीमध्ये कधीतरी जा आणि जाऊन त्या बापाची उशी ओले खालीचे पहा, तो बाप कळेल आपल्याला रडत असताना. पार्वती मातेला वाट लावण्याकरता सगळी समाज रडत होता, सगळे जण रडत होते. पार्वती मैया रडत होती, हिमालय नावाचा पर्वत रडत होता, मैना नावाची आई रडत होती, आज माझी लेक माझ्यापासून दूर जाते. बाप रडत होता, माझी लेक माझ्यापासून दूर जाते म्हणून रडत असताना 33 कोटी देवता लोक रडत होते. काय पार्वतीनं प्रेम केलं असेल हिमालयातल्या लोकांनी. प्रत्येक हिमालयातली स्त्री, हिमालयातला पुरुष पार्वतीसाठी रडत होता.